नमस्कार. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही गणपती बसवत असतो आणि गणपती बसवल्यानंतर एक दिवस खाऊ गल्लीचा कार्यक्रम असतो. तर त्या खाऊ गल्लीसाठी आमचा स्टॉल हा नेहमीप्रमाणे आम्ही लावत असतो. तर त्यामध्ये वडापाव बनवत असतो आम्ही. तर त्यामध्ये अगदी लाईन लागून आम्ही वडापाव विकतो. जवळजवळ 30 ते 40 किलोचे वडापाव आम्ही बनवतो. 30 ते 40 किलो बटाट्याचे वडापाव बनवतो आणि अगदी खूप टेस्टी होतात आणि अगदी नंबर लावून आमचे वडापाव विकले जातात. तर हे बघा, त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर सर्वात आधी मी इथे अर्धा किलोचे वडापाव करत आहे. तर त्यासाठी मी मिरच्या घेतल्या, आलं घेतलं, लसूण घेतले आणि थोडासा जिरे घेतलेले आहे. कारण वडापाव थोडासा आपल्याला तिखटच लागत असतो, त्यामुळे मिरच्या जरा जास्तच घेतल्या मी. ते सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं. त्यानंतर बटाटेही छान प्रकारे उकडून घेतले मी. तर ते चाकूनी चांगले स्मॅश करून घेतले. स्मॅश केल्यानंतर मी इकडे कढई तापवायला ठेवली. त्यामध्ये मी फोडणी द्यायची आहे, जो मसाला केलेला आहे तो. तर त्या मसाल्यामध्ये मी सर्वात आधी हळद टाकली. त्यानंतर आपण जी बारीक केलेली मिरची होती ती टाकली. त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि हे सर्वही छान असं तळून घेतलं, चांगलं खरपूस तळून घेतलं. त्यानंतर मी हातावरतीच असं बारीक करून धने घेतलेले आहे. हाताला जरा त्याला स्मॅश करायचे आहे. म्हणजे मी ते भाजून घेतले होते. त्यानंतर मी ते स्मॅश करून इथे कढईमध्ये टाकत आहे. ते छान असं परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं परत मी तेल ॲड केलं आणि छान परतून घेतलं. ते परतून घेतल्यानंतर तो जो मसाला आहे, तर तो मी जे स्मॅश केलेले बटाटे होते त्यामध्ये ते ओतून घेतले. ते असं क्रंची होईपर्यंत आपल्याला हा मसाला जरा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट ही छान लागत असते. तर मेन आपल्या बटाट्यामध्ये मेन मसालाच जास्त असतो. चटणी जर चांगली झाली तर वडापाव आपला छान होत असतो. त्यामुळे छान असं मी ते पूर्ण क्रंची चांगलं तळून घेतलं मसाला, म्हणजे त्याला एक टेस्ट चांगल्या प्रकारे येते. त्यामध्ये मी इथे मीठ टाकत आहे चवीनुसार. तुम्हाला जितकं पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली थोडीशी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे सर्वही मिश्रण मी एकत्र मिक्स हातानेच करून घेतलेलं आहे, जेणेकरून हाताने व्यवस्थित मिक्स केल्या जातात. तर मी हे चांगलं स्मॅश करून घेतलं. पूर्ण याला चटणीला मसाला लागण्याचा प्रयत्न केला आणि छान हाताने मी स्मॅश केलं. त्याची चटणी तयार झाली. त्या चटणी तयार झाली तोपर्यंत पीठ भिजण्यासाठी मी पिठाची तयारी करत आहे, बेसन पिठाची. तर त्यासाठी मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये ओवा टाकला, मीठ टाकलं आणि त्यानंतर चवीपुरतं आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे. सोडा खूप पण नाही टाकायचा आणि खूप जास्त पण नाही टाकायचा. तर बरेच जण काय करतात, तर ह्या पिठामध्ये तांदळाचं पीठ टाकत असतं, परंतु मी इथे तांदूळ बिलकुल वापरलेला नाही. कारण मी जे घरीच दळून घेतलेलं जे बेसन पीठ होतं तेच वापरलेलं आहे. त्यामुळे वडापाव खूप छान होत असतो. तर मी हे हातानेच, कोणतीही पीठ मळताना मी नेहमी हातानेच मळते. कारण हाताने ना त्यातले जे बबल्स असतात किंवा ज्या गाठी असतात ना, त्या चांगल्या फुटल्या जातात. त्यामुळे हाताने मी छान असं मळून घेतलेलं आहे हे पीठ. आणि याचं टेक्स्चर बघा, एकदम हाताने असं वरती घेतल्यानंतर खाली जाईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, जेणेकरून वडापाव व्यवस्थित त्यात बुडला जाईल. तर त्यासाठी मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे तेलाची. कारण आणि त्यामध्ये आपल्याला मिरची मेन असती. तर मिरची नेहमी आपण मिरची टाकल्यानंतर लगेच त्यावरती झाकण ठेवायचं आहे. कारण तर आपल्याकडे ती मिरची जर आपण तशीच तळायला घेतली तर आपल्या तोंडावरती, अंगावरती किंवा सगळीकडे तेल होऊ शकतो, आपल्याला जखम होऊ शकते. त्यामुळे मिरची टाकल्यानंतर आपण लगेच त्यावरती झाकण ठेवायचं. ह्या मिरच्या छान खरपूस भाजल्या जातात आणि सगळीकडे म्हणजे ठसकाही उठत नाही त्याचा. तर मला थोड्याशाच मिरच्या पाहिजे होत्या. आमच्या घरात तिखट खात नव्हतं, त्यामुळे मी थोड्याशाच मिरच्या घेतल्या तळून, कारण त्या लवंगी असल्यामुळे खूप तिखट होत्या. त्यानंतर मी इथे गोळे करून घेतलेले आहे छान. तुम्हाला जर गोल करायचे असले, चपटे करायचे असले तर त्या आकारात तुम्ही बनवू शकता. तर मी थोडेसे किंचित चपटे गोळे केलेले आहे आणि मी मोठा गोळा घेतलेला आहे, कारण मला जम्बो वडापाव करायचा आहे. आणि जितका मोठा घेऊ ना तितका ते छान होत असतं आणि घरातच खायचं होतं, त्यामुळे मी मोठा घेतला. नंतर मी चांगलं कडकडीत तेल तापल्यानंतर हातानेच ते सर्वही वडा जे आहे ना, तर तो त्यामध्ये मी सोडलेला आहे. तर तो इतका छान फुगलेला होता, असा मोठा जम्बो वडापाव झालेला होता आणि टेस्ट पण खूप छान झालेली होती. तर हे बघा, इकडे मी एका बॅचला 4-4 वडे तळत आहे. तर ते पटकन असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये बेसन पिठामध्ये हळद टाकलेली नाही, कारण हळद जर नाही टाकली ना
तर त्याला टेक्स्चर वरतून खूप छान येत असतं. म्हणून मी वडापाव तळताना, भजी तळताना कधीच वरून हळद टाकत नाही. कारण बिना हळदीचे मला आवडत असतात, कारण त्याचा कलर खूप छान येतो. असा व्हाईट आणि थोडासा ब्राऊन कलर येत असतो, त्यामुळे मी त्यामध्ये हळद नाही टाकली. आणि खूप छान हे असे फुगलेले होते छान. असा वडा मोठाची मोठा दिसत होता. तुम्हाला जर घरगुती जरी करायचे असले तरी तुम्ही अशाच पद्धतीने करा. आणि कधीही वडापाव फुटत नाही किंवा कधीही म्हणजे असा एकदम मोठाची मोठा बरेच जणांना जमत नाही. चपटा पण होतो, मध्ये फुटतो पण, किंवा एकदम तेलकट पण होत असतो. तर माझा अजिबात तेलकट झालेला नाही किंवा कुठे फुटलेला नाही किंवा कुठे चपटाही झालेला नव्हता. अगदी जसा विकत आपल्याला बाहेर स्टॉलला भेटतो ना, अगदी तसाच माझा वडापाव झालेला होता. तर बघू शकता इतकं भरगच्च मी त्यामध्ये जे बटाट्याची चटणी आहे ती भरगच्च भरलेली आहे. आणि बाहेर पाऊस पण येतोय, तर असं तळलेलं घरात खायला खूप छान वाटतं. तर मी हे असे वडापाव सगळेही तयार करून घेतलेले आहे. आणि खूप छान टेस्टी असं एकदम चमचमीत असा वडापाव झालेला होता. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.